मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। बघा, या रविवारी आपला स्कॉलरशिपचा पेपर आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब। बघा, मराठीमध्ये 25 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे मराठीसाठी 50 मार्क्स असणार आहेत। मग आपल्याला माहिती आहे, आपल्याला जर स्कोअर वाढवायचा असेल तर मराठी आणि इंग्रजीमधले आपल्याला पैकी मार्क्स मिळालेच पाहिजेत। चला पहिला प्रश्न बघूया। टिंबटिंब वारा सुटला होता, रिकाम्या जागी कोणते विशेषण येईल? मग आपल्याला माहिती आहे, वारा कसा असतो? सोसाट्याचा वारा। इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, निश्चितपणे एकवचनी असणारा शब्द कोणता? आता बघा, एक वसाहत, अनेक वसाहती, मग हा कोणता शब्द आहे? एकवचनी आहे। तसं कीटक हा शब्द एक कीटक अनेक कीटकच असतं, म्हणजे एक वचन आणि अनेक वचनामध्ये सेमच आहे। आता बघा, अननस सुद्धा एक अननस, 2 अननस, है की नाही? एक दिवस, अनेक दिवस। मग इथे निश्चितपणे एक वचनी असणारा शब्द आहे वसाहत, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, भीतीपोटी तोंडाला फेस येणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? मग बघा, भीतीपोटी तोंडाला फेस येणे या अर्थाचा वाक्यप्रचार आहे झेंडू फुटणे, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने लिहिली असता अर्थपूर्ण शब्द तयार होतील? मग बघा, इथे मी पर्याय क्रमांक 4 मधले अक्षरे ठेवते। बघा इथे, मग पहिला शब्द होतो आधार, दुसरा शब्द होतो प्रसार, तिसरा शब्द होतो उदार आणि चौथा शब्द होतो सागर। बघा, हा उदार म्हणजे मनाने उदार आहे असा, म्हणून मी इथे योग्य पर्याय क्रमांक 4 मधले आपण अक्षरं ठेवली की अर्थपूर्ण शब्द तयार होतात, म्हणून मी इथे आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघूया। खालील वाक्यात किती स्वल्पविराम चिन्ह येतील? वाक्य वाचूया आपण। तन्मय म्हणाला, मग म्हणाला इथे थांबतो, आई थांबतो, उद्या आपल्याकडे सुशांत, आदित्य, ओंकार, सार्थक असे माझे 4-5 मित्र येणार आहेत। मग बघा बरं, किती ठिकाणी स्वल्पविराम दिलं? 1, 2, 3, 4, 5। मग 5 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघूया। बघा, चौकटीतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील 12व्या व 11व्या क्रमांकांच्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मग बघा बरं, ज्यावेळेस असं आपल्याला देतात त्यावेळेस आपण काय करायचं? बघा, जर आपलं वाचन परफेक्ट असेल तर आपल्याला सहज आहे, तर 2 जरी शब्द आपल्याला 2-3 कळले तरी आपण लगेच ती पूर्ण अख्खीच्या की म्हण ओळखू शकतो। मग यासाठी पाठांतर म्हणण्यापेक्षा वाचन खूप महत्त्वाचं आहे, मराठी आणि इंग्रजीचं। मग बघा, इथे अशी म्हण तयार होते की पाण्यात राहून, बघा, पाण्यात राहून माशाशी वैर करू नये, माशाशी वैर करू नये ही म्हण तयार होते। मग बघा, आपल्याला सांगितले 12व्या आणि 11व्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि हे 12। मग बघा बरं, 12वा शब्द आहे कर, पहिल्यांदा 12 सांगितले ना, म्हणून मी इथे लिहायचं आहे क आणि त्याच्यानंतर र। मग बघा, कर या शब्दाचा अर्थ आहे हस्त, हात म्हणजेच पाणी। न बाणाला जर पहिली वेलांटी असेल तर त्याचा समानार्थी शब्द होतो हस्त, हात म्हणजेच कर। मग इथे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? मग बघा बरं, अभिमान बरोबर आहे, परीक्षा पण बरोबर आहे, सार्वजनिक पण बरोबर आहे। मग अशुद्ध म्हणजे चुकीचा शब्द आहे पर्याय क्रमांक 2, कारण आधुनिक न बाणाला पहिली वेलांटी न नळाला पहिली वेलांटी पाहिजे होती। 8वा प्रश्न, त्याला घाबरून त्याची प्रत्येक गोष्ट ऐकायला मी काही त्याचे ताटाखालचे मांजर नाही। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कारण अलंकारिक शब्द आहेत, है की नाही? पुढचा प्रश्न बघा, 9 ते 10 9 ते 11
खालील संवाद काळजीपूर्वक वाचा, त्याखालील प्रश्नांसाठी उत्तराचे योग्य पर्याय शोधा. संवाद सगळ्यांनी वाचायचा आहे काळजीपूर्वक. बघा, संवाद, कविता, उतारा याचे जे मार्क्स असतात ते आपल्या अगदी बघा काहीच करायचं नाही, फक्त तिथे जे उत्तर आहे ते शोधून आपल्याला लिहायचं असतं. त्याच्यामुळे हे मार्क आपल्या हातातले मार्क आहेत. सो काळजीपूर्वक उतारा, संवाद आणि कविता जे काही दिलं असेल किंवा एखाद्या जाहिरात पण देतात ती काळजीपूर्वक वाचायची आहे, समजून घ्यायचं आणि मग उत्तर निवडायचं. बघा प्रश्न, कोणत्या स्पर्धा झाल्या असाव्यात. आता बघा, कालच्या स्पर्धेत सविता किती छान बोलत होती, है की नाही. छान बोलण्याची कोणती स्पर्धा आहे, तर वक्तृत्व स्पर्धा म्हणजे भाषण स्पर्धा, आहे की नाही. हस्ताक्षर लिहिण्याची आहे, निबंध पण लिहिण्याची स्पर्धा आहे, चित्रकला चित्र काढण्याची स्पर्धा आहे. मग वक्तृत्व स्पर्धा म्हणजेच बोलण्याची स्पर्धा आहे की नाही, म्हणजे आपण भाषण करतो. म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, कोणाचे कौतुक केलेले कोणाला आवडत नाही. आता बघा, सुमे बक्षीस असं राहू दे, पण तू तिच्याशी बोलली पण नाहीस. मी नाहीच बोलणार तुझ्याशी, मला नाही आवडत कुणाचे कौतुक करायला. सुमे नेहमी दुसऱ्यांचे चांगले गुण घ्यावेत आणि कौतुकाची थापही द्यावी. म्हणजे सुमनला कुणाचंही कौतुक करायला आवडत नाही. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सुमन. तिलाच सुमे म्हणतात. पुढचा प्रश्न, वरील संवाद कोणाकोणात चालला होता. बघा, हा संवाद मैत्रिणींमध्ये चालला आहे. पुढचा प्रश्न, लिंगानुसार गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. आता बघा, इथे लिंग म्हटलंय, एक वचन अनेक वचन नाही. लिंग म्हणजे काय, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग. मग आता बघा, रुपये. मग बघा, लिंग ओळखताना आपण त्याचं काय करायचं असतं, एक वचने करायचं असतं. मग अनेक रुपये आहेत, मग एक काय होतो, रुपया. रुपया. मग तो रुपया पुल्लिंग, तो घोडा पुल्लिंग, तो महिना पुल्लिंग. म्हणजे आपल्याला इथे पुल्लिंगी शब्द शोधायचा आहे. मग ते बक्षीस असतं, त्याच्यामुळे नपुंसकलिंग. तो दिवा, तो दिवा म्हणजे पुल्लिंग. मग इथे बघा, हे पुल्लिंगचाच गट आहे, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ते कणीस, ते घरटे, है की नाही, या पद्धतीनं. पुढचा प्रश्न बघा, सदाशिव माळी यांची कविता खालीलपैकी कोणती. मग बघा, सदाशिव माळी यांची कविता आहे माहेर, पर्याय क्रमांक 4. प्रश्न 14 ते 16 साठी सूचना, कविता वाचायची आणि प्रश्नांच्या उत्तराचे योग्य पर्याय शोधायचे. प्रश्न बघा, कवी आपल्या गावाला रम्य नगरी असे का म्हणतो. तर कविता वाचली तर बघा, भोवताली जंगल झाडी, मधूनच जाई वाट वाकडी. म्हणजे सगळीकडे झाडी आहे, म्हणजेच काय आहे, गाव निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, सळसळ नागिन हे शब्द कोणत्या गोष्टींसाठी आले आहेत. मग बघा, इथे बघा, मधूनच जाई वाट वाकडी, जणू चालती सळसळ नागिन, भिडा वयाला कडे कपारी. मग इथे सळसळ नागिन हा शब्द वाट या शब्दासाठी वापरला आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कवितेत आलेला जोडशब्द कोणता. मग बघा, कडे कपारी हा शब्द आलाय. बघा, इथे कडे कपारी, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, कंसातील शब्दांपासून किती जोडशब्द तयार होतील. मग बघा, आगळा वेगळा. बघा, आगळा वेगळा एक होतो, म्हणजे हे दोन्ही एकत्र. बघा, इथे जोडशब्द विचारलाय ना, मग आगळा वेगळा हा एक झाला आणि दुसरा पाहुणा रावळा. पाहुणा रावळा हा 2. मग बघा, एवढेच 2 तयार होतात. मग 2 कुठे आहे, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, चित्राच्या नावाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता. मग बघा, हे घोड्याचं चित्र आहे, घोड्याला अश्व पण म्हणतात, वारू पण म्हणतात, हय पण म्हणतात. मग कुरंग म्हणतात का नाही. मग कुरंग हा कुणाचा समानार्थी शब्द आहे, तर हरिण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कुरंग. म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा, आपल्याला इथे बातमी दिली आहे, बातमी वाचायची आहे काळजीपूर्वक आणि प्रश्नांसाठी उत्तराचे योग्य पर्याय शोधायचा आहे. आता बघा, प्रश्न बघूया, बातमीनुसार योग्य पर्याय कोणता. बघा, गेले काही दिवस पावसाने उसंत घेतली होती, बरोबर आहे. रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस पडत होता, चुकीचं आहे. आता बघा, 2-3 दिवसापासून ढगाळ वातावरण होणे, हे पण बरोबर आहे. मग इथे अ आणि क बरोबर आहे. मग बघा बरं, अ आणि क बरोबर कुठे आहे. अ आणि क बरोबर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, बातमीत कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आला आहे. मग बघा बरं,
जीवन हा शब्द पाणी या शब्दाला वापरतात ठीक आहे, पाणी जीवन. मग बघा बरं इथे पाणी साठले होते म्हणजेच काय जीवन, म्हणून मी तो उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, पावसाबद्दल कोणता शब्द बातमीत आलेला नाही. मग बघा बरं पावसाबद्दल सततधार हा शब्द आलेला नाहीये. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कारण हे तीनही शब्द आलेले आहेत. उद्धट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. मग बघा उद्धट त्याच्या विरुद्ध काय असतं, नम्र, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, वयांच्या समूहाला काय म्हणतात. तर बघा धान्याच्या पोत्यांची थप्पी, वह्यांचा पुस्तकांचा गठ्ठा असतो, म्हणून मी ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि उपकरणांचा वर्तमानपत्रांचा काय असतो, संच असतो. आणि धान्यांची रास असते, मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी शब्द व अर्थ यांची योग्य जोडी कोणती. बघा इथे द ला पहिली विलांटी म्हणजे दिन, गरीब हे चुकीचं आहे, कारण जर द ला पहिली विलांटी असेल, दिन शब्द असेल तर त्याला दिवस समांतरी शब्द आहे. आणि द ला दुसरी वेलांटी असेल, दिन, या शब्दासाठी दिवस शब्द दिलाय, पण याच्यासाठी गरीब हा शब्द आहे, म्हणजे हे दोन्ही सुद्धा काय चुकलेत. पीक कोकिळ हे बरोबर आहे, म्हणजे फक्त क बरोबर आहे. मग बघा पर्याय 3 मध्ये फक्त क बरोबर, पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, रामपूरमध्ये पूर आल्याची बातमी सगळीकडे पसरली, या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता. मग बघा इथे पूर, रामपूर यातला पूरला अंडरलाईन केलंय. मग पूर या अर्थाचा शब्द काय, पूर याचा अर्थ काय होतो, शहर, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित सोडवून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.